लोकसभा निवडणुकीआधीच सर्वच पक्षानं आपापली तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे संयुक्त मेळावे सध्या राज्यभरात सुरू आहेत. हा महायुतीचा मेळावा बीडमध्येही आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे एकत्र येणार होते. सभेची सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. स्टेज सजलं होतं, बॅनर, पोस्टर लागले होते. कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. पण कार्यकर्त्यांना एक गोष्ट खटकली. मेळावा ज्या ठिकाणी होणार होता त्या महायुतीच्या मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंचा ना फोटो होता ना उल्लेख. बीडमध्ये कार्यक्रम आणि गोपीनाथ मुंडे कुठेच नाहीत हे कार्यकर्त्यांच्या पचनी पडलं नाही. उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. मेळाव्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ज्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नव्हता ते पोस्टर काढायला लावले. नवीन पोस्टर लावा, त्यावर मुंडे साहेबांचा फोटो असलाच पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांचं आक्रमक रूप पाहता सभास्थळावरून पहिले पोस्टर काढण्यात आले. त्यानंतर नवीन बॅनर लावण्यात आला. त्यावर गोपीनाथ मुंडेंचा फोटो होता, त्यांचा उल्लेख होता. तो बॅनर लावण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. सभा सुरू होण्याआधीच हा गोंधळ निर्माण झाला. वेळीच आयोजकांनी आपली चूक सुधारली. नवा बॅनर लावण्यात आला. त्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाला कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते, तर खासदार प्रीतम मुंडे यांनीही या मेळाव्याला हजेरी लावली. प्रीतम मुंडे यांनाच पुन्हा खासदार म्हणून लोकसभेत पाठवण्याची घोषणा करण्यात आली. कार्यकर्त्यांनीही तीच मागणी यावेळी केली. बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याची तयारी आणि मेळावे सध्या मतदारसंघात सुरू आहेत. मात्र सुरुवातीच्याच मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनाच महायुती विसरली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विकास माने, लोकमत.com, बीड.